राज्यामध्ये शाळकरी चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहेत। 15 दिवसात 3 वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 3 घटना घडल्याने राज्य हादरले आहेत। बदलापूर नंतर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंगाची घटना सुद्धा समोर येत आहेत। राज्यामध्ये घडते तरी काय असा प्रश्न आता राज्यात घडलेल्या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणावरून उपस्थित होत आहेत। राज्यात 15 दिवसाच्या आड 3 अश्लील कृत्य केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नुकतीच बदलापूर येथील शाळेची घटना घडली, त्याची शाही वाळत नाही तर पुन्हा अकोला जिल्ह्यातील काझीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत घडली। 8वीच्या वर्गातील विद्यार्थिनी सोबत अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवल्याचे प्रकरण आता उजेडात आले आहेत। अश्लील संभाषण करणाऱ्या शिक्षकाला शाळेतील कुणीही ओळखत नव्हते। तसेच पीडित मुलींना कोणाला काही सांगण्या इतका आत्मविश्वास नसल्याने त्यांनी थेट कोणाची तरी तक्रार करण्याकरिता मोबाईल फोन नंबर शोधला। तेव्हा त्यांना माहिती मिळाली की त्या लहान मुलावर व महिलांवरील अत्याचाराची तक्रार 1098 वर नोंदवू शकतात। हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून काझीखेड येथील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक प्रमोद मनोहर सरदार हा वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असे। शाळेतील 6 विद्यार्थिनीचा विनयभंगही हा शिक्षक गेल्या 4 महिन्यापासून इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आता खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून आरोपी शिक्षक प्रमोद सरदार शहार यांना सुद्धा शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। पीडित विद्यार्थिनींनी ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांचा संताप अनावर झाला। संतप्त कुटुंबियांनी थेट उरळ पोलीस स्टेशन गाठले, शिक्षकाविरुद्ध तक्रार सुद्धा दाखल केली। त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे आरोपी शिक्षकाला तात्काळ ताब्यात घेतले। पुढील तपास महिला पोलीस शिपाई गीता डी मदार करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केली। दिनांक 20/8/2024 रोजी थानेदार पोलीस स्टेशन उरल यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काझीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलीचं विनयभंग केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर गीता धामदर करत आहेत। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना तडफातडफी निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी स्पष्ट केली आहे। या संबंधित प्रकरण खूप गंभीर होतं आणि ते संबंधित जे आरोपी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाला काल आणि त्यांची अटक पण झालेला आहे। आणि जे संबंधित शाळेमध्ये ते शिक्षक होतं त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे। आता ऑलरेडी बडतर्फ आपण केलेले आहे आणि त्यांच्या मुख्याध्यापकाला आपण सस्पेंड केलेलं आहे। तिथे केंद्र प्रमुख पण सस्पेंड झालेला आहे। या प्रकरणात खूप गंभीर होतं आणि याच्यामध्ये 1098 माध्यमातून आपण स्टिकर लावलेले होते शाळेमध्ये, त्याच्यामुळे ते शिक्षकला माहीत पडलं आणि ते मुलं समोर आले आणि जे लोक तिथे गेले होते त्यांना थोडं कम्फर्टेबल करून त्याच्यानंतर त्यांच्याकडनं माहिती ते संबंधित लोकांनी घेतला। त्याच्यानंतर ते हे जे प्रकार आहे समोर आला। आता ते काल तिथे गेले होते क्योंकि आता काय झालं होतं की तिथे जाऊन ते मुली बोलतच नव्हते, काल पण कोणीच बोललेले नव्हते आणि त्यांना
कम्फर्टेबल करून गोपनीय पद्धतीने आपण ते संबंधित जे कमिटी आहे तिथे गेले आणि गोपनीय पद्धतीने कोणालाहीच सांगितले नाही, ते स्कूलच्या मॅनेजमेंटला पण. आणि तिथे जाऊन ते मुलांसोबत बसून ते खिचडी खाते वेळी त्यांनी विचारलं आणि स्लोली हे जे प्रकरण होतं दे फेल्ट कम्फर्टेबल. त्याच्यानंतर हे डिस्कशन झालेलं आहे. याच्यामध्ये सहा मुली जे होते त्याच्यावर आता झालेला म्हणून आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हे तपासणी सुरू केलेले आहे. हे जे पर्टिक्युलर शिक्षक आहे आता 5 वर्षापासून इकडे आहे आणि यापूर्वी ते कुठे होते याचे पण मी कारवाई सुरू केलेली आहे की पूर्वी कुठे होते, अशा प्रकारच्या घटना झाले का पूर्वी, ते पण आपण सुरू केले की थोडं तपासणी करून त्यांच्या पण इन्फॉर्मेशन आपण काढू.